महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा यांच्या विरोधातील नियोजित उपोषण संतोष कदम यांनी स्थगित करण्याचा घेतला निर्णय। निसर्ग पर्यटन पॉइंट स्टॉल वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कदम माथेरानच्या अनेक अवघड नागरिक हक्कांचा मूलभूत गरजा समस्यांकरता कायम अग्रेसर कार्य करीत कोणत्याही कटू परिणामाचा विचार न करता सत्य मार्गाने माथेरानच्या अनेक समस्यांसाठी कार्य करीत आहेत। दिनांक 11/7/2024 रोजी महावितरण कार्यालय कर्जत माथेरान येथे उपोषणबाबत 20 दिवसाचा कालावधी दिला होता। वारंवार वीज खंडित होणे व लाईट संदर्भात अनेक समस्या आहेत, त्यामुळे गेले कित्येक वर्ष माथेरानकर व पर्यटक खूप त्रस्त व खंतीत आहेत। म्हणून महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ माथेरान दिनांक 1/8/2024 रोजी महावितरणचे निषेध करण्यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता। वीज खंडित समस्यांसंदर्भातच्या मागण्या होत्या त्या देखील स्वरूपात देण्यात आल्या आहेत। त्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम RDSS यांच्याद्वारे 100 के बीचे 4 ट्रान्सफॉर्मर, 120.5 किलोमीटर केबल, 185 किलोमीटर वायर व 11 पिलर हे महावितरणला मंजूर झाले असल्याची माहिती महावितरण अधिकारी संतोष पारधी यांनी दिली व सर्व काम लवकरात लवकर सुरळीत केले जाईल अशी ग्वाही कर्जत महावितरण मुख्य अभियंता यांनी माथेरानचे महावितरण कार्यालय अधिकारी संतोष पारधी यांच्या मार्फत दिले। सदर उपोषण स्थगित मागे घेण्याची घोषणा उपोषणकर्ते संतोष कदम यांनी केली आहे। माथेरान येथील वीज खंडित समस्या लवकरात लवकर सुरळीत होईल अशी अपेक्षा करीत माथेरान येथील संघटनेचे खजिनदार जगदीश कदम व विजय सावंत तसेच माथेरान भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष प्रवीण सपकाळ व उपाध्यक्ष किरण चौधरी उपस्थित होते। चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे, रायगड, माथेरान। तुम्ही उपोषणचं तारीख सांगितली होती 1 तारीख संदर्भात आता आपल्याला अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे, तर आपल्या उपोषणाची भूमिका काय असेल? माथेरानचा जो प्रामुख्याने विषय होता तो विषय अडचण होता, जो अनेक काळापासून विषय तो प्रलंबित राहिला होता। त्या अनुषंगाने निसर्ग पर्यटन स्टॉल या माध्यमातून मी महावितरणला 20 दिवसाचा अल्टिमेट दिला होता। तर त्या काळामध्ये बऱ्याचशा समस्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व आता जे 1 तारखेला आमचं उपोषण होतं त्या उपोषणाच्या सर्व मागण्या जवळजवळ पाटील साहेब व तोडके साहेबांनी मागे लावल्या देखील आहेत व पुढे ज्या आहेत त्या लावण्याची मला त्यांनी एक ग्वाही दिली, त्यामुळे मी हे उपोषण स्थगित करत आहे।